श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना पितृपक्षाच्या खूप शुभेच्छा. पितृपक्ष एक आपले जे नातेवाईक गेलेले असतात, आपले जे पूर्वज असतात, खास त्यांच्या नैवेद्याचा हा पितृपक्ष असतो. यामध्ये पितृपक्षामध्ये कोणतीही नवीन वस्तू खरेदी केली जात नाही किंवा शुभ कार्य जे असतात ते केले जात नाही. यामुळे काय होतं, आपले पूर्वज नाराज होतात. त्यामुळे आपण ते नाराज होईल असं कोणतंही गोष्ट घरात करायची नाही आहे. फक्त त्यांना रोज तुम्ही दही भाताचा नैवेद्य मात्र नक्की द्या. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण पितृश्राद्ध म्हणजे काय किंवा पितृपक्षामध्ये श्राद्ध जेव्हा आपण घालतो आपल्या पूर्वजांसाठी, तर आपण कोणकोणत्या भाज्या केल्या पाहिजे आणि पितृपक्षामध्ये काय केलं तर आपल्याला पूर्वजांचं असं फळ मिळतं ते मी सांगणार आहे. मी तुम्हाला माझ्या माहितीनुसार सगळी माहिती देणार आहे. कारण बऱ्याचशा महिलांना माहिती आहे काय काय भाज्या बनवतात, पण जे कधी कधी असं नवीन असतात त्यांना माहीत नसतं. त्यासाठी आपण आजचा हा व्लॉग बनवला आहे. खरं तर पितृपक्षातील आज पहिलाच दिवस आहे आणि आमच्याकडं माझ्या सासऱ्यांचं श्राद्ध पहिल्याच दिवसात येतं. तर त्यांचा नैवेद्य आम्ही आज पहिल्याच दिवशी बनवला जातो. हे प्रत्येकाच्या तिथीनुसार आपण करत असतो. तर तुमच्याकडेही जशी तिथ असेल तसं ते केलं म्हणजे करावं लागेल. तर त्यासाठी आपण किती भाज्या केल्यात, कशा कशा केल्यात आणि नैवेद्य कशा पद्धतीने आपण देतोय हे मी आज दाखवणार आहे. आणि हेही मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा हा 15 दिवस पितृपक्षाचा असतो त्यावेळेस रोज सकाळी उठलं की आपण अळणी भात आणि त्याच्यावरती दही याचा नैवेद्य मैत्रिणींनो रोज खिडकीमध्ये ठेवा. जरी तुम्ही तुमच्या तिथीनुसार श्राद्धाच्या दिवशी जेवण दिलं असेल तरी हे तुम्ही 15 दिवस करा. म्हणजे आपले जे पूर्वज असतात त्यांना शांतता मिळते आणि याद्वारे त्यांच्यापर्यंत आपला नैवेद्य पोचला जातो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना मिळतो. या आशीर्वादामुळे आपल्या घरात भरपूर भरभराट मिळते, म्हणजे भरपूर भरभराट होते. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्ही नक्की हा उपाय करून पहा, तुम्हालाही त्याचं फळ नक्कीच मिळेल. मी तर आजपासून सुरू केलं आहे, तुम्हीही ते नक्की चालू करा. मी सकाळीच उठून असा अळणी भात केला आहे, त्यावर दही आणि पाणी असं आपल्या जे पितृ असतात त्यांच्या नावाने आपण ठेवून द्यायचे. आणि कोणाच्या घरी जर पितरांचं जेवण करत नसाल तर किमान तुम्ही हा दही भाताचा जो नैवेद्य आहे तो रोज ठेवला तरी चालेल, कारण प्रत्येकाला आपापले पूर्वज हे असतातच. पितृपक्षामध्ये केल्या जाणाऱ्या भाज्या कढी, वडी, आमटीसोबत भात किंवा कढी भात आणि अजून आपण काय काय भाज्या करणार आहे तेही पाहूया. आता मी इथे मेथीची भाजी फोडणी घालते. तर आपण यासाठी लसूण आणि हिरवी मिरची आणि जिरीची फोडणी दिली आणि त्यावर मेथीची भाजी घालून चवीपुरतं मीठ घालून घेतले आणि ही भाजी आपण तयार केली. त्यानंतर परत आपण कढईमध्ये जिरी, हिरवी मिरची, लसूण एकदाच ठेचा बनवून ठेवला तरीही चालतो. यामध्ये आपण घेतलेत ही देठं. आता ही देठंही आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ घालून चांगली तेलावरती परतून घ्यायची आणि थोडंसं झाकण लावून वाफवून घ्यायची. आपण सगळ्या भाज्या साफ करून त्या स्वच्छ धुवून घेतल्यात. आता इकडे माझी देठही छान परतून झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये दुसरी भाजी घालणार आहोत. आता आपण करणार आहोत गवार. तर एकदाच आपण हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण करून ठेवलेलं आहे. तर यामध्येही थोडंसं तेल घातलं, जिरीची फोडणी दिली आणि आपण हिरवी मिरचीचं वाटण त्यामध्ये टाकले, गवारी त्यामध्ये घालून घेतल्यात, थोडंसं मीठ टाकले आणि याच्यावर थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. तुम्ही नाही टाकला तरी चालेल, अशा भाज्या केल्या तरीही चालतील. आपण दुसऱ्या बाजूच्या गॅसवरती भेंडी टाकून घेऊया. यासाठी मी तवा ठेवला आहे, त्यावर थोडंसं तेल घातलं, जिरी घातली, हिरवी मिरची आणि लसूण घालून घेतलं आहे आणि यावर आता आपण भेंडी घालून घेऊया. थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया आणि छान आपण ही भेंडी परतून घेऊया. भेंडी झाल्यावर त्याच तव्यावर मी परत तेल घालून घेतलं, त्याच्यावरती
थोडंसं जिरीची फोडणी दिली आणि अशी कारली मस्त मी परतून घेतलीत. ही कारली चिरून आपण याला मीठ लावून बाजूला ठेवली होती. ते पाणी मस्त पिळून घेतलं आणि आता आपण ही कारली अशी चांगली तेलावरती परतून घ्यायची. थोडीशी परतून झाली की यानंतर आपण याच्यावर घालणार आहोत मसाले. चांगली परतून झाली की आता यावरती थोडीशी हळद, थोडी धना पावडर आणि आपला जो घरचा गरम मसाला असतो तो घालायचा आहे आणि अजून थोडंसं मीठ यावर घालून घ्यायचं आहे, कारण आपण ती कारली पिळलेली आहे त्यामुळे यातलं मीठ आपलं निघून जातं. आणि आता मसाला घालून हे कारलं परत एकदा छान आपल्याला परतून घ्यायचं आहे, अगदी लालसर होईपर्यंत, म्हणजे कडूही होणार नाही आणि टेस्टला खूप अप्रतिम लागतं हे कारलं. तर आपण या पद्धतीने आता ते छान परतून घेऊया. आता माझं मस्त कारलंही रेडी झालं आहे, एकीकडे गवारही शिजलेली आहे. आता आपण दुसरी भाजी घालून घेऊया. तर आता मी यानंतर करणार आहे संक्रांतीवालाच्या शेंगा. तर आपण मसाला सगळ्याला एकच वापरलेला आहे, हेही आपल्याला तसंच करायचं आहे. फोडणीला थोडंसं जिरं घातलं, हिरवी मिरची लसूण घातला, संक्रांतीवालाच्या शेंगा यावर घालून घेतल्या, याच्यावर थोडंसं शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि मस्त वाफेवरती अशा शिजून घेतल्यात. यानंतर आपण करूया लाल भोपळा. आता परत मी तव्यावरती जिरं घातलं, थोडीशी हळद घातली याला आणि हिरवी मिरची लसूण परतून घेतला आणि ज्या भोपळ्याच्या बारीक फोडी कापून घेतल्यात त्या घालून घेतल्या. हा भोपळा अगदी 5-6 मिनटात तयार होतो आणि याच्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. आपली भोपळ्याची भाजी लगेच रेडी होते. एक असं मोठं ताट किंवा परात घ्यायची आणि त्याच्यामध्ये या सगळ्या भाज्या काढून घ्यायच्या. आपण करणार गुलगुले. गुलगुल्यासाठी आपल्याला गूळ घ्यायचा आहे, तो पाण्यात थोडंसं पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये तो विरघळून घ्यायचा, गव्हाचं पीठ टाकायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि वेलची पूड घालायची आणि मिक्स करून घ्यायचे आणि असं तळून घ्यायचे. अतिशय टेस्टी आणि मस्त गुळाचे हे गुलगुले तयार होतात. तर याला बोलतात गोड भजी. तर ही आता अशा प्रकारे ही गोड भजी माझी तयार झालेली आहे. आता यानंतर आपण करूया मेंदूवडे. तर मेंदूवड्यासाठी आपण उडदाची डाळ भिजत घातली, तिचं वाटण करून घेतलं, त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं, थोडंसं हिरवी मिरची आणि लसूणचं काप घालायचे जाडसर, थोडंसं आलं घालायचं, तेलाचा हात घ्यायचा, पीठ भिजवून आणि मग थोडंसं यामध्ये भजी सोडून घ्यायची, कारण हे पीठ चिकट असतं. तर गोल गोल अशी भजी केली तरी चालेल किंवा तुम्हाला मेंदूवड्याचा पूर्ण आकार द्यायचा असेल तर तुम्ही तसे केले तरी चालेल. पण हा स्वयंपाक आपण भरपूर लोकांना खाऊ घालतो, तर हे वाढायला अगदी सोपे पडते, त्यामुळे मी याच पद्धतीने काढलेली आहे. यानंतर आपण करणार आहोत तिखट भजी. आता यासाठी आपण बेसन पीठ कालवलं आहे, त्यामध्ये ओवा, लाल तिखट, कोथिंबीर, सगळे मसाले, मीठ घालून घेतलं आहे, पीठ भिजवलं, थोडासा यामध्ये सोडा वापरला आहे आपण, म्हणजे भजी छान फुलतात. पूर्ण भजी तळून घेतली. आता आपण 3 प्रकारचे हे केलेलं आहे, तिखट भजी, गोल गुलगुले आणि मेंदूवडा, असं ते एका याच्यात मी मांडून घेतले व्यवस्थित आणि हे आता माझं पूर्ण रेडी झालेलं आहे. भजी झाल्यावर एकीकडे मी हे जे आपण बेसन पिठाचं थापवडी करणार आहोत, त्यासाठी असं आधी फोडणी देऊन आधण करून घ्यावं लागतं. फोडणीमध्ये आपल्याला टाकायचे जिरं, हिंग, हळद, हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण आणि त्यावर पाणी घालायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि उकळी करून घ्यायची. आता पाण्याला खळखळून उकळी आली की यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आणि लाटण्याच्या साहाय्याने त्याचं गोल 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 फिरून चांगलं त्याला हटून घ्यायचं. तर पहा, या पद्धतीने आपल्याला ते हटायचं आहे. व्यवस्थित बेसन पिठाच्या गुठळ्या होऊ न देता एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या प्रोसेसला थोडासा गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे, म्हणजे आपलं ते छान होईल. 5 मिनटं याला झाकण ठेवून असं छान शिजून घेतलं, त्याचा असा गोळा तयार होतो. तो आपण ताटाला तेल लावायचं आणि त्याच्यावरती हे बेसन पीठ काढून घ्यायचं आणि पातळ अशी वडी याची थापून घ्यायची. याला थापवड्या बोलतात. तर असं पूर्ण ताटावर हा जो बेसनाचा गोळा आहे तो असं पसरून आपल्याला थापायचा आहे. किती सुंदर दिसतंय पाहू शकता तुम्ही. आणि आता याच्यावरती आपल्याला छान खोबरं आणि
चिरलेली हिरवीगार कोथिंबीर ती लावायची आणि ती व्यवस्थित त्याला थापून घ्यायची. तर आता खोबरं आणि कोथिंबीर यावर घालून घेतले. ते व्यवस्थित आपल्याला थापून चिपकून घ्यायचं आहे. त्यानंतर या वड्या आपल्याला फॅन खाली थंड करायच्यात आणि मग आपण याला कापून घेणार आहोत. या पद्धतीने आपल्या 2 वड्या थापून झालेल्या आहेत आणि मस्त एकदम छान दिसत आहेत त्या. आता आपण याला कट करून घेऊया आणि तुम्हाला तेही दाखवते कशा आकाराच्या कापल्यात त्या. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे एकतर शंकरपाळीसारख्या पूर्ण त्रिकोणी किंवा मग छोट्या चौकोनी अशाही कापू शकता. अशा कापण्या टाईप मी कापून घेतल्यात त्या. या पद्धतीने मी त्या कट करून घेतल्यात. पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत. यानंतर मग आपण उडदाचे पापड, नाचणीचे पापड, तांदळाचे पापड, कुरडई असं सगळं तळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे सांडगे बनवतो आपण तेही थोडेसे तळून घ्यायचे. त्यानंतर अळूची वडी आपण आधीच तयार केलेली होती. ती छान थंड झाली की त्यानंतर कापून घ्या आणि ती अशी मस्त तेलावरती आपण तळून घेतलेली आहे. त्यामुळे ती अशी म्हणजे छान कुरकुरीत लागते. तर आपली अळूवडी तयार झालेली आहे आणि आता यानंतर आपण खीर बनवणार आहोत. खिरीसाठी आपण बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतला. तो थोड्याशा तुपावरती लालसर आपण भाजून घेतला आहे. आता याला छान भाजून घेतल्यावरती आपल्याला याचं मिक्सरवर वाटण करायचं आहे. आता त्याच गरम तव्यावरती मस्त काजू बदाम आपण मिक्सरलाच बारीक करून घेतले जाडसर. ते मी चांगले असे तुपावरती थोडेसे परतून घेतले कारण तवा गरम होता. त्याच्यावर ते व्यवस्थित छान क्रिस्पी झालेत. आता एकीकडे आपण काय केले, दूध तापायला ठेवले आणि त्याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट टाकून घेऊया. आपण जे तांदूळ व्यवस्थित भाजून घेतले त्याला थंड करून घेतलं. मिक्सरला त्याचं जाडसर वाटण करून घेतलं आणि आता हे आपण दुधामध्ये घालून घेतले आणि थोडंसं मिक्सरचं भांडं आपण पाण्याने धुवून घ्यायचं. थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. तांदूळ शिजवून घेताना थोडंसं मंद आचेवरती गॅस ठेवा म्हणजे छान आपले ते तांदूळ शिजले जातील. त्यानंतर त्यात साखर घालून घ्या, 2 चमचे वेलची पूड घालून घ्या आणि सगळ्यात शेवटी मस्त केशर घालून घ्या. आपली खीर तयार झाली. यानंतर आता आपण चण्याची डाळ शिजवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये शिजवून घेतल्यावर परतून घ्यायची. ती पाणी त्याचं काढून घेतलेलं आहे आमटीसाठी. त्यात थोडी हळद, थोडं मीठ घातलं. एकीकडं गूळ चिरून घ्यायचा आणि आता आपण तो व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता आपल्याला हे पुरण परतून घ्यायचं आहे. यामध्ये गूळ वगैरे घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग याला थोडंसं पाणी सुटतं, पातळ होतं. ते आपल्याला घट्ट होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. तर आता या पद्धतीने मी पुरण पूर्ण परतून घेतलेलं आहे आणि आपलं पुरण छान असं रेडी झालेलं आहे. यानंतर हे गरम असतानाच वाटून घ्या. तर मी पुरणाचे चाळण आहे त्यामध्ये हे पुरण घातलं आणि फटाफट असं त्याला घोटून घेतलं. पुरण आपलं रेडी झालं. यानंतर गरमागरम पोळी तयार करून घ्या म्हणजे आपली नैवेद्यासाठी पोळीही तयार झालेली आहे. अशा प्रकारे काही पोळ्या झाल्यात आणि काही आपण चपात्याही केल्यात म्हणजे खीर चपाती खाता येते. तर त्यानंतर एका केळीच्या पानावर सगळा हा पूर्ण नैवेद्य भरून घ्यायचा आणि मग आघारी दाखवली जाते. आघारी म्हणजे काय की आपण त्या मृत व्यक्तीचा फोटो ठेवतो, त्याच्यासमोर एक गौरी ठेवतो, ती पेटवली जाते, त्याच्यावरती धूप ठेवला जातो, अगरबत्ती दाखवली जाते, दिवा ओवाळला जातो आणि हळदी कुंकू बुक्का वगैरे सगळं वाहिलं जातं आणि त्याच्यानंतर हा नैवेद्य तिथं ठेवला जातो. याला आघारी असं म्हणतात. आमच्याच बिल्डिंगमध्ये राहणारे आमचे सातपुते आजोबा खरं तर आमच्या सोसायटीचे सगळ्यांचेच ते नैवेद्य झाला होता. बाजूला सातपुते बाबा राहतात, त्यांचंही दर्शन घेतलं. त्यांचाही टेरेसवर नैवेद्य त्यांनी ठेवला आहे आणि पाहू शकता कावळ्याने येऊन नैवेद्य कसा खाल्लेला आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता.
तर मैत्रिणींनो, हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. जे नव्याने माझ्या चॅनलवर हा व्हिडिओ पाहतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा नवनवीन माहिती घेण्यासाठी पुन्हा तुम्ही माझ्या चॅनलला येऊन या पद्धतीचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. आणि हो, कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका. चला तर.